आज आलं नाही शेंगा कमी झाल्या झाल्या का नाही आधीच उशीर झालता अगं हे येवत नाही तुम्हाला हाय नाही इथं जनावराला वैरण पाणी पाजायची वैरण टाकायची इथं किती काम माझ्या माग आणि ऊन कसलं आहे कडक. मला लागत नव्हतं राव मला तिथं आई बाप होतं माझं झाड एक लावलं होतं तोडलं होतं त्यांनीच तोडलं मला आरामशीर झोपवलं होतं माझ्या मग आज शेंगा कुणाच्या झाल्या त्यांच्याच मला तुमची होती द्या एकट्या बायला एका बापू त्या आधी आता उद्यापासून आपण पण जाऊया शेंगा तोडायला मोना तू पण ये उद्या सुट्टी आहे तुम्हाला शेंगा तोड सगळ्यात उद्या जास्त शेंगा आपल्या झाल्या पाहिजे. आबाच्या माझ्या ताईच्या आणि बापूच्या बापू तू पण येणार का नाही मग येणार बापू फक्त अंडी खातो काय काम करत नाही बापू खातं का तुझं कुठं छान आहे असं जाय मग आता उद्या तुला काय कर म्हणते शेंगा उपसाय कोणाला याला उपसाय या कुत्र्याला याला उपस म्हणा आमचं आम्ही मार जेवतो. काढतच आहे का बिनकामाचं आबा दी बापू तर मग डॉक्टर कुठं काम करतो मला नुसतं असं बसायला पाहिजे हा ना बापू बापको उकडाय रे बघा दहा मिळालं बाहेर बापून केले का हातरून बापून एकट्यानं केले बाजाराला बाहेर हातरून खेळ बा काय म्या फकडीनं केलं फकडीनं बापूने एक पण नाही त्याच्या कडनं खोटं बाजून चुकार काम आहे आता माझी बाहुली राग असं नाही बघा मित्रांनी राग लागली ती म्हणे रडून चला माझी बाहुली म्हणा ते रडू नको म्हणा घरात दोन टकोरी पण नखरा करते लय नखरा करते ती. मला ती एका मिनिटाच्या आत दिलं पाहिजे 1 2 3 4 5 हो का 8 वाजून 3 मिनिटं झालीच टायमिंग आहे पोराय तोंडात त्यांच्या मोबाईल बघायला ते बघते टाइम 4 मिनिटं 8 वाजून 0 मिनिटं म्हणायला त्याला अजून आता शाळेत जा अहो सर म्हणते बापूला कसं आणत नाही बापू गेला माझी बाहुली गेला अजून डिस्काउंट आता बघा आता लय बघ कोणचा विषय काय म्हणा रडवू नका ही पाहिजे उन्हा फाट पडते बघा हे डोकं शिजवलं 3 वाजून तर उद्या बी एवढंच टायमिंग होते आज तर लय टायमिंग जायचं उद्या बी तेवढंच होते हा आता कडक उन्हाळा पडलाय लय ऊन पडते फाट ऊन पडते अरे मधलं काय पाहता बाहेर जावा जाऊ बाहेर हातून बस जावा बर घ्या मोबाईल देऊ नका पोरास मोबाईल माझा होय अभ्यास मोबाईलच असतो अभ्यास नाही माझा आवाज मला देत असं होय तुझा आबाय 5 मिनिटं 1 मिनिट बाप्पांचं नाव माझा मोबाईल असला ना मग हे चॅप्टर करतो ती सुद्धा डाळ उपासतं पण आज बी ह्याला दी ते मला नाही आलाच नाही आज बापूरच आला हे मला जायचं होतं बाहेर त्याला लावत नाही म्हणाला जाते पण आलं आता उद्या सुट्टी आहे या बघू आता बापू लय उपासतोय जी उपसल त्याला सोमवारी 10 रुपये देणार मी बापू शाळेत जात नाही म्हणजे बापूला पैसे द्यायचे नाही गो बापू 10 रुपयाचं काय काय रे 10 रुपयाचं बरं 20 रुपये देतो 10 रुपयाचं एकच चॉकलेट आहे आणि 20चं 2 चॉकलेट होय नाही ग 5 कोकिरी आणि 5 चॉकलेट ते असं येतं आज झालं का नाही अर्ध ठीक होय झालं
दीड पाटी झाली हो पण. ताईचे लय शेंग झाले. दीड पाटी काय 1 वाजून गेलते कशाच टायमिंग आहे काय ऊन लागतंय परत बस वाटतंय लोळायचं करायचं व्हायचं हे तर मसरे लई पाणी पिते ती. मस्त पाणी प्यायला. तरी बा आपण आज मला दुपारी पाणी पाजायला घेतले. त्याला पाणी प्यायला येते का अगं ती बारकी कळशीनं होय बघ बारकी कळशी भरून बघ. तुम्ही मारचाल बरं का असं बापूच म्हणला चला. नाही उद्या पोरगच पिऊन जाते दादा मी नाही तर आधी जनावरच लय याड आहे काम करायला आबाज हिंडत आणि ती हिरून तिचं आबा म्हणते फोन देतो मसर पाणी पाच असं आबा बी चॅप्टर राहायचं एवढ्याशा पोराकडे काम करून घेता त्या पोरी लावा जावाय का अहो मला पण पोरीला सांगत नाही बरं का मित्रांनो खरंच काम सांगत पोराच्या मागं हात धुवून लागतं आणि पुरीला पण लावून नाही पुरीला अशी ठेवायचं जांभळ्या द्यायला लागला झोप आता जाऊन हातून आपण हातून केलंय आपल्या वशिनी द्या माझी आज वशिनी दे माझी सोप्पा झाला की नाही रे बापू साहित्य घेतलं. बापू काय ढिला पडत नाही हातरून 1 नंबर करणार जनावराला पाणी पाजणार. आपल्या देखा पुढे पाहणार आपल्या देखाला पाजली आतल्या रकाला पाजलंय पण ते रेडीला पाजलं कुठल्या मध्ये शान लावलं. दादाला शान लावले जातं मसर खाते देखील किती मसर तर बापू खाते ती 2 डेक 1 म्हैस इकूया का आता म्हणजे मारकी मस इकूया का बापू तुला आधी किती मसर मारत होती आधी किती मारत होती 2 मसर आणि आता काय झालं मग ती पेट खात नव्हती इकली बर माणसं बोलत तसं ध्यानात ठेवतोय आहो मोठी म्हैस हाणते फक्त आम्हाला कुणाची म्हैस हाणत नाही फक्त मोठी म्हैस हाणते म्हणायचं आमचं असं पण मोठी म्हणजे बापू भीती मला हातात काठी असते तू काठी नसल्यावर हे पुढचं कसं रान आणते दोस्तानं मग दगड हाणतोय मी दगड हाणतोय तर मित्रांनो झालं का नाही जेवण सांगा तुमचं आमचं जेवण झालं बघा आरामशीर आम्ही बसलोय आता. बापू काय काय खाल्लं मला सांग काय काय खाल्लं तुम्ही आणलं नाही खायला आणि पोरं त्या आईस्क्रीम आल्याची वाट बघून नवली आईस्क्रीम मला झालं आलता का रे आज उद्या येईल बघ 100% दोस्तानं ऊन कडक पडतंय त्याच्यामुळे त्याचाही माल लगेच संपतोय आहे ना बरोबर आहे बापू अहो 10 गाडी काढली किती 10 बापू 10 गाडी का नाही 10 5 30 15 1 2 3 मी मला 100 झोपलेलं की थंड बापू आपली गाडी घ्या कुठे गाडी बाहेर ठेवूया चला पेंडल गाडी का पेडचं गाडी झोपायचं आज मुली काय मस्त बसतीत काय आणि पडल्यावर ते आखात पाटला का नाही बरं आपटतोय व्हायचं मोडतं बापूचं मग काम बारटाच मोडतं खिडकी लावली मी घराच्या लावले बरं झालं लागलं केलं संध्याकाळचं अचानक जर वारं सुटलं तर काय करायचं येऊन घरातल्या खिडक्या बंद करायच्या